तर हाय मंडळी, कसे आहात? तर मजेत ना? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर सकाळचे आता किती 7 वाजले आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आपण निघालेलो आहे गावाला आणि खूप दिवसानंतर आज आपण गावाला चाललो आहे आणि सकाळीच कॉल केला होता. तर खूप पाऊस चालू आहे गावाला म्हटलं. तर आपल्याला आता जाताना पाऊस लागतो की नाही या बघूया. आणि आपल्यासोबत आहे छोटे बंधू, ते सध्या बाहेर गेलेला आहे आणि तोपर्यंत आपण म्हणजे आम्ही अजून झोपेलच आहे आणि आवरून घेऊ, म्हणजे आंघोळ-बिंघोळ करून रेडी होऊ, कपडे घालू आणि काय लागते काय नाही ते बॅग रेडी करूया तो येईपर्यंत आणि निघूया आपण डायरेक्ट भेटूया चला गावाला. तर मित्रांनो, आपल्याला इथं हा समोर दिसत आहे हा मुथाणे घाट आहे आणि आता पाऊस नाही वाटतंय, आपल्याला अजून पाऊस भेटत नाही. अजून बघूया पुढे जातपर्यंत कधी भेटतो पाऊस. तुम्ही पावसाळ्यात ओलचिंब भिजत फिरायला गेला नाहीत का? तर तुम्ही पावसाळ्याची मजाच अनुभवली नाही असे होईल. आपल्या महाराष्ट्राला एकापेक्षा एक भारी निसर्गरम्य ठिकाणाचा वारसा लाभलाय. गोवंदार धबधबे आणि उंच उंच डोंगरांनी महाराष्ट्राला ओभरे वेधलेले आहे. अशाच या तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी गेला नाहीत तर तुम्ही पावसाळ्याची खरी मज्जाच अनुभवली नाही असे होईल. चला तर मग आज आपण चाललो आहे पावसाळ्याचा मनसोक्त आनंद घ्यायला पोपसंडी या ठिकाणी. तर मित्रांनो, आता आपण आहे कोपरे या गावामध्ये. आपल्याला 1.5 तास झालेला आहे. आपण म्हणजे शूट करत करत आपला टाइम झालेला आहे. तसं तर मग 1 तास लागतो पोपसंडी गावाला जाण्यासाठी. आपल्याला 1.5 तास पूर्ण झालं आहे आणि आपण येऊन पोचतो या कोपरे गावात. तर खूप असं थंडगार वातावरण आहे आणि पाऊस आताच येऊन गेलेला आहे. मला वाटते खूप पाऊस आहे आणि आता झिमझिम पण चालू आहे. पुढं पोपसंडी गावात खूप पाऊस असू शकतो असं वाटतंय मला, पण बघूया आपण पुढं आता जाऊन. इकडे म्हणजे चालू आहे आता कडं कोपरीच तिकडून मुथाण्याच्या खाली तिकडे पाऊसच नाही लागला. तर इकडे बघू शकता आणि किती धुकं आहे पुढे आणि पाऊस पण चालू आहे बारीक झिमझिम. आणि बघा इथं पुढे छोटासा जोरा धबधबा आपल्याला बघायला भेटतो आणि खूप सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. थंडगार आहे आणि पूर्ण धुकं आहे. समोरचं काही दिसत पण नाही आपल्याला. काही पुढं गावं, काही घरं, काही वाड्या वस्ती काही दिसत पण नाही. आपण रोडनं चालू आहे आणि पुढं आपण आता बघूया पुढं जाऊन किती पाऊस येतो का नाही. तर मित्रांनो, आपण आता आहे इथं देवनाळा फॉल इथे या ठिकाणी. तर एवढं काही बघायला काही भेटत नाही कारण का लय धुकं आहे या ठिकाणी. इथं तुम्ही बघू शकता, इथं गाडी पार्क केलेली आहे. इकडे समोर इथं हॉटेल आहे, जेवणाची वगैरे सगळी सोय आहे. इथं देवनाळा फॉल इकडे आहे आणि हा झरा बघू शकता किती पाणी वाहत आहे आणि किती धुकं आहे समोर. आणि हाच तो पूल, या पुलाच्या तिकडे पुणे जिल्हा आला आणि या पुलाच्या इकडे नगर जिल्हा आला अशी ही हाद आहे ही हा जोराची. आणि इकडं समोर हे टेंट हाऊस आहे. इकडे दुपटामुळे काही दिसत नाही. या तिकडे थोडं पुढे तिकडे खूप सारं धुकं आलेलं आहे आणि इकडे घारीचा धबधबा आहे. पण या धुक्यामुळे काही आपल्याला बघायला भेटत नाही. पण तरी पण आपण जाऊया तिकडे टेंट हाऊसकडे जाऊया आणि बघूया तिकडे काय कसं काय झाले वातावरण. चल लाजा, चल यो. किती शांत गारटलेलं ते वाटते. चल येऊ, त्याला घेऊन जा आपण. बरं येते का?
चल येतोय. चला आपण चाललोय तिकडे. खूप पाणी चालू आहे आता. खूप सारं धोका आहे आणि पाऊस पण पडत आहे वरून. नाही गेला वाटतंय तो कुत्र गेला. समोर चालले आता. आज खूप पाऊस खूप भारटला आहे. पूर्ण भिजून गेलेलो आहे. असं वाटतंय आता शेकोटी करावं पण अशा याच्यात आता माचीस आणि हे असं वळलं पावसाळ्यात शेकोटी कशी काय होणार. पर हे झालेलं आहे बघा. आता असा काटा आलेला ना अंगाला. घरी जाऊन असं वाटतं चुली जवळ आता उठूच नाही चुलीवरून. इकडे खाली खूप सारं मस्त धबधबा आहे बघायला. इकडे पर्यटन आले तिकडे फोटो काढायला. बघू शकता मित्रांनो आपण तिकडे पुलावरती होतो तेव्हा किती दुःख होतं. आता जवळ आले होते सर दुःख 5 मिनिटात गायब झाले होते. हे टेंट हाऊस आहे इथं. इकडं वरती मचान आहे आणि इकडे समोर इकडे बघू शकता खूप सुंदर असं आयुष्य जबरदस्त फिरणारे लोक आहेत इकडे. इथलं वॉटरफॉल बघा काही जबरदस्त दिसते. चला आपण जरा वरती जाऊन येऊया. एकच नंबर मित्रांनो नक्की या बघायला. हे खूप सुंदर असं आहे आणि थंडी पण आहे पण त्यामुळे जरा नीट नियोजन मध्ये या तुम्ही. शूटर वगैरे सगळं घालून या. वरती जाऊया आपण. हे बंद आहे वाटतंय. मित्रांनो आपण आता देवनाळ फॉल आपलं बघून झालेलं आहे आणि गावात चाललो आहे आपण. गावात थोडं काम आहे आपलं. तर मित्रांनो खाली आपण आता टेंट हाऊस कोण तिकडून आलेलो आहे. हां तर मित्रांनो कधी तुम्ही आले इथं देवनाळा फॉल फोपसंडी या ठिकाणी तर इथं तुम्ही हॉटेल तुम्ही बघू शकता. हॉटेल वैष्णवी. इथं सगळं जेवणाचे तुम्हाला चिकन थाळी भेटेल, पोहे भेटेल, कांदा भजी, पिठल भाकर, मॅगी, चहा असं सर्व काही भेटेल इथे. मोबाईल नंबर आहे तुम्ही बघू शकता. कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता इथं. तर मित्रांनो आपण इकडं खाली वॉटरफॉल बघितलं मागायचे आणि धारीचा धबधबा इकडे वरती आहे पण आता काय आपण जात नाही तिकडे. खूप सारं धुकं आहे आणि टाईम पण झालेला आहे. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण तो कवर करूया. धुकं किती आलेलं आहे आता समोरचं काही दिसत नाही. तर मंडळी आजचा ब्लॉग आपण इथं संपवतच आहे. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया एकदा पुन्हा एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. चला धन्यवाद.